आदरणीय सुशांतजी रुडे पाटलांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या प्रती आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या। भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी सन्माननीय सुशांतजी रुडे साहेब 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी रोहितदादा पवार यांचं आगमन या ठिकाणी होतं। शेतकरी बांधवांना विनंती आपण सर्वांनी व्यासपीठाकडे यायचे। आज आपलं सर्वजण शेतकरी कांदा उत्पादक या महामोर्चाच्या निमित्तानं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत। या नंदी चौकाचं वैशिष्ट्य आहे, या चौकामध्ये जसं बिबट्याच्या प्रश्नामध्ये आपल्याला सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि बिबटमुक्त होण्याचा जो उठाव या नंदी चौकामध्ये चालू झाला, तसाच हा कांद्याचा उठाव सर्व भारतभर पोहोचणार आहे। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण सर्वांनी पुढे येऊन बसायचे, कारण कांद्याचा हा गंभीर प्रश्नाचा उठाव आपले लोकनेते देवदत्तजी निकम साहेब यांनी हातामध्ये घेतला। घनसरमध्ये आंदोलन केलं, आळेफाट्यामध्ये आंदोलन केलं आणि 2 दिवसापूर्वी चाकण या ठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन झालं। या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे सरकारला जाग येण्यासाठी आणि दिल्लीपर्यंत हा सर्व शेतकऱ्यांचा कळवळा पोहोचण्यासाठी आपण सर्व शेतकरी एकत्र झालो आणि नक्कीच सरकारला त्या ठिकाणी जाग आल्याशिवाय राहणार नाही। कारण कांद्याला भाव हा दरवर्षीचा प्रश्न आहे, दरवर्षी कांद्याचं आंदोलन करावं लागतं, कारण कांद्याला हमी भाव देण्याचा शासनाची जी परिक्रमा किंवा जो त्यांचा नियम आहे त्यानुसार कांद्याला हमी भाव हा कायमस्वरूपी मिळण्याकरता ही आंदोलनं वारंवार आपल्याला करावं लागतात। आणि सत्ताधारी असो विरोधक असो सर्व पक्षीय शेतकरी असो आपण सर्वांनी यासाठी उपस्थित राहणं गरजेचं आहे, कारण हा कायमस्वरूपी प्रश्न निकालात जर काढायचा असेल तर आपण सर्व शेतकरी मिळून या आंदोलनाला पाठिंबा देऊन सरकारला जाग येण्यासाठी आपण सर्व शेतकरी एकत्र आलेलो पाहिजेत। आज या ठिकाणी निकम साहेबांच्या माध्यमातून जरी हा मोर्चा होत असला तरी आपण सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहून या ठिकाणी सरकार दरबारी आपलं मागणं गाऱ्हाणं त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहोत। आता काल परवा चाकणला सर्व पक्षीय आंदोलन झालं, मी कुठल्याही राजकीय पक्षाचं काही बोलू शकत नाही, परंतु कुठलाही विरोधक असो तो सत्ताधाऱ्याच्या विरोधात आपल्या शेतकऱ्यांसाठी लढत राहतो आणि त्या ठिकाणी काही थोड्याशा भामट्यांकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला, तर अशा भामट्यांना विनंती आहे आपण खरंच शेतकरी असाल तर अगदी सगळं राजकारण सोडून शेतकऱ्यांसाठी आपण कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। अशा प्रकारे आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात। असाच हा लढा चेअरमन साहेब आपण पुढे चालू राहू द्या, नक्की सरकार आपल्या दरबारी आपला मेसेज पोहोचेल आणि सर्व शेतकऱ्यांना हा 25 रुपये किलो हमी भावाचा या ठिकाणी हमी भाव मिळेल याची अपेक्षा ठेवू आणि सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपला सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण। मला त्या पिरियडमध्ये थंडी असते, महिला उन्हातानाच्या कांदा त्या ठिकाणी लावतात। आता मला इथं माहिती आहे सावलीला जे बसलेत कोणच्या किती पिशव्या आहेत कोणच्या किती पिशव्या आहेत, पण ज्यावेळी कांदा काढायला टेम्परेचर 40-42 असतं त्यावेळी विदर्भ मराठवाड्यामधला कोकणातला मावळा माणूस आपला कांदा काढायला येतो। आता तुम्ही जर सावलीत जर पाहिलं तर मला वाटत नाही उद्याच्या काळामध्ये तुमचं कांदा काढायला कोणी येईल, इथं बसलेल्याला तुमचा कांदा काढायला यावं लागेल। त्यामुळं आमची सावड करण्याकरता सावली सोडून इकडे या। आता मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होते, आपल्याला देखील त्याची उन्हाची झळ पोचली पाहिजे। 12 वाजता आपला हा कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे। इथं कांदा सोडून बाकी कुठल्याही प्रकारचा राजकीय भूमिका कोणाची नसणार आहे, त्यामुळे लवकर या। ज्याला मनोगत व्यक्त करायचे त्यांनी व्यक्त करावं। 12 वाजता आपला कार्यक्रम हा संपणार त्या ठिकाणी आहे, म्हणून कोणाचे नाव न घेता ज्याला आपलं भावना व्यक्त करायची असतील त्यांनी येऊन या ठिकाणी व्यक्त करा, तेवढं सांगतो। कोण बोलणार आहे? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।